श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार मंडळी. श्रीमद् भगवद्गीता चिंतनमाला या उपक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. या उपक्रमाअंतर्गत आपण भगवद्गीतेच्या अध्यायांच्या श्लोकांचं अर्थचिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. पहिला अध्याय आपला पूर्ण करून झालेला आहे आणि दुसरा अध्याय आपण मागच्या भागामध्ये सुरू केला. दुसऱ्या अध्यायातले पहिले 10 श्लोक आपले पाहून झाले आणि ह्या 10 श्लोकांमध्ये आपण बघितलं की दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकामध्ये भगवंतांनी कडक शब्दामध्ये अर्जुनाची निर्भत्सना केली आहे. का केली तर मोहवृत्तीने त्याची जी पकड घेतलेली आहे त्यामधून तो थोडासा मोकळा व्हावा किंवा तो थोडासा भानावर यावा या उद्देशाने एक शॉक ट्रीटमेंट म्हणून भगवंतांनी कडक शब्दामध्ये निर्भत्सना केलेली आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज जेव्हा भगवंताच्या क्रोधयुक्त बोलण्याचं वर्णन करतात तेव्हा म्हणतात की एखादी आई जसं रागावून बोलते मुलाला, पण त्या रागाच्या मध्ये त्या क्रोधाच्या मागे त्या मुलाचं कल्याणच व्हावं अशी तिची जी भावना असती त्या भावनेने भगवंत बोलतात. आणि म्हणून पहिले दुसरा आणि तिसरा श्लोक आपण बघितला की भगवंत थोडंसं कठोर शब्दात बोललेत. आता 11व्या श्लोकापासून जेव्हा सुरुवात करणार आहेत भगवंत तेव्हाही पहिल्या श्लोकामध्ये थोडंसं कठोर बोलतात आणि मग मूळ ह्याला सुरुवात करतात. पहिल्याच श्लोकामध्ये म्हणजे 11व्या श्लोकामध्ये भगवंत जेव्हा बोलायला सुरुवात करतात तेव्हा उपदेश सुरू करतात, पण तो थोडासा कडक शब्दातच सुरू करतात. आणि इथून पुढे ह्या 11व्या श्लोकापासून पुढे जे काही श्लोक येणार आहेत भगवंत सलग बोलणार आहेत. आता बरंच बोलणार आहेत भगवंत सलग. आणि हे सगळे जे आपण बघणार आहोत ना, हे सगळे पुढचे जे श्लोक भगवंताच्या तोंडी जे येणार आहेत ते सूत्र आहेत किंवा सूत्र पद्धतीने भगवंतांनी विचार मांडलेले आहेत. सूत्र म्हणजे काय तर अल्पाक्षरम असंदिग्धम, अत्यंत कमी शब्दामध्ये आणि असंदिग्धपणे म्हणजे संदिग्धता नाही, कन्फ्युजन नाही, अत्यंत स्पष्टपणे अत्यंत मोकळेपणे जे मांडलं जातं आणि ते अत्यंत कमी शब्दात मांडलं जातं त्याला सूत्र असं म्हणतात, फॉर्म्युला. मग भगवंत आता ह्या अध्यायामध्ये अनेक सूत्र आपल्याला देणार आहेत. कर्मयोगाचं सूत्र इथे आहे, नंतर पुन्हा संपूर्ण कर्मयोग सांगण्यासाठी वेगळा अध्याय तिसरा दिलेलाच आहे. ज्ञानयोगाचं सूत्र इथे आहे, पुन्हा तो एक्सप्लेन करण्यासाठी 4था अध्याय आहेच आहे. भक्तियोगाचं सूत्र आहे, त्याच्यासाठी 12वा अध्याय आहे. शरीर आणि शरीरी ह्याच्याबद्दलचं सूत्र इथे आहे, त्याच्यासाठी पुन्हा 13वा अध्याय आहेच आहे. क्षेत्रज्ञ योग. असं वेगवेगळ्या जे विषय म्हणजे गीतेत 3ऱ्या अध्यायापासून पुढे जे काही विषय मांडले जाणार आहेत ना त्या विषयांचं सूत्र 2ऱ्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. म्हणजे आपण अनुक्रमेण का म्हटलं तरी चालणार आहे. म्हणजे क्रमाक्रमाने कुठले विषय मनुष्यानी आपले विचार स्पष्ट करण्यासाठी, संकल्पना स्पष्ट करण्यासाठी क्रमाक्रमाने कुठला विचार केला पाहिजे आणि त्यायोगे बुद्धीची पातळी कशी कशी वाढवली पाहिजे हा एक पाठ इथे भगवंतांनी घालून दिलेला आहे. म्हणून क्रमाक्रमाने येणारे विषय जसे पुढे येणार आहेत तसे आपल्याला 2ऱ्या अध्यायामध्ये सूत्ररूपाने पाहायला मिळतात आणि क्रमाक्रमाने येतात म्हणून त्याला सांख्ययोग असं म्हणतात. कारण क्रमिक पद्धतीने बोललं जातं, संख्येच्या भाषेत बोललं जातं, त्याला सांख्य म्हणतात. आणि सांख्य म्हणजे जे 24 तत्व आहेत. कपिल मुनींनी सांख्य दर्शनमध्ये जी 24 तत्व मांडलेली आहेत त्या 24 तत्वांचा सुद्धा इथे अंतर्भाव आपल्याला दिसतो, म्हणूनही याला सांख्ययोग म्हटलं जातं. आणि सांख्य या शब्दाचा अजून एक अर्थ असा होतो की ख्य म्हणजे
विचार. ख्य म्हणजे विचार, विचार मांडला जाणे, त्याला ख्य म्हणजे आपण ख्याल म्हणतो की नाही, हिंदीमध्ये किंवा उर्दूमध्ये ख्याल हा शब्द येतो, किंवा संगीताच्या भाषेमध्ये सुद्धा ख्याल हा शब्द आपण वापरतो. एखादा राग विस्तार करून सांगायचा असतो तेव्हा ख्याल पद्धतीने तो मांडला जातो. छोटा ख्याल, बडा ख्याल, म्हणजे त्या रागाचा विस्तार तिथे केला जातो, त्याला ख्याल म्हटलं जातं. मग ह्या संपूर्ण तत्त्वज्ञानाचा जो नेमका विचार आहे, ख्य जो आहे, तो भगवंत इथे नेमकेपणाने आणि नेटकेपणाने मांडतात. आणि म्हणून सांख्य, ख्य म्हणजे विचार आणि सांख्य म्हणजे नेमका विचार, नेटका विचार, अत्यंत पर्टिक्युलर शब्दामध्ये अगदी टू दी पॉईंट बोलतात भगवंत. आणि म्हणून ह्या अध्यायाला, दुसऱ्या अध्यायाला सांख्ययोग असं म्हटलं जातं. आणि सगळी सूत्र इथे असल्यामुळे सगळ्या योगाची, पुढे गीतेमध्ये येणाऱ्या पुढच्या सगळ्या योगाची सूत्र इथे असल्यामुळे ह्याला सूत्राध्याय असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यामुळे दुसऱ्या अध्यायाला अगदी सगळ्यांना परिचित जे नाव आहे ते सांख्ययोग आहे आणि सूत्राध्याय असंही ह्याला म्हटलं जातं. म्हणून हा जो अध्याय आहे हा समजायला आणि बुद्धी व मार्गे आपल्याला तो पटायला जरा बाकीच्या अध्यायांपेक्षा कठीणच जातो, कारण अत्यंत कमी शब्दामध्ये खूप मोठा विचार भगवंत इथे मांडतात. त्यामुळे मोठे मोठे विचार छोट्या छोट्या विचाराच्या मदतीने मांडणे ह्याला सांख्य असं म्हणतात. आणि म्हणून अत्यंत क्लिष्ट विषय का आपण म्हणू शकतो की ज्यांनी वेदांताचा थोडाफार अभ्यास केलेला आहे किंवा शास्त्रग्रंथांचा थोडाफार अभ्यास केलेला आहे, त्यांच्यासाठी हे शब्द किंवा हे समोर पुढे येणारे हे जे सूत्र आहेत हे कळायला थोडं सोपं जाईल. पण ज्यांचा अजिबातच वेदांताचा, शास्त्रग्रंथांचा अभ्यास नाही आहे, त्यांच्यासाठी ही सूत्र जरा कठीण होतात. पण हरकत नाही, आपण होता होईल तेवढं सोपं करण्याचा प्रयत्न करू आणि अगदी काळजीपूर्वक ऐकून, शांतपणे ऐकून, जितका विचार बुद्धीमध्ये आपल्याला ह्याच्याबद्दल घेता येईल तितका घेण्याचा प्रयत्न करू. पुन्हा ही सगळी सूत्र वेगवेगळ्या अध्यायामध्ये भगवंत अजून स्पष्टपणे सांगणार आहेत, तेव्हा रिव्हिजन होणारच आहे. पण आत्ता एक आढावा सगळ्या सूत्रांचा ह्या अध्यायामध्ये जो भगवंतांनी दिलेला आहे तो आपण घेऊ आणि नंतर कर्मयोगाबद्दल आलेलं पुन्हा पुढच्या अध्यायामध्ये, ज्ञानयोगाचं पुढच्या अध्यायामध्ये, क्षेत्रज्ञ योगाचं पुढच्या अध्यायामध्ये, सगळीकडे पुन्हा त्याचं सविस्तर वर्णन येणारच आहे. पण तरी आता होता होईल तेवढे आपण वेगवेगळ्या संकल्पना ह्या श्लोकांच्या माध्यमातून ज्या येणार आहेत त्या स्पष्ट करण्याचा आणि समजून घेण्याचा थोडासा प्रयत्न करूयात. म्हणून ह्या अध्यायाला थोडं काळजीपूर्वक आणि अत्यंत जागरूकपणे ऐकण्याची आवश्यकता आहे, अभ्यासण्याची आवश्यकता आहे. सुरू करूयात आपण. भगवंतांनी जो मूळ उपदेश भगवद्गीतेच्या माध्यमातून अर्जुनाला दिला आणि अर्जुनाच्या मार्फत आपल्यापर्यंत तो आलेला आहे. व्यासमुनींच्या कृपाहस्तामुळे, वरदहस्त लेखणीमुळे त्यांच्या आपल्यापर्यंत हे इतके सुंदर श्लोक पोचलेले आहेत. त्या श्लोकांचा अभ्यास करायला सुरुवात करूयात. आधी ह्या भागामध्ये जे श्लोक आपण बघणार आहोत ते आधी म्हणून घेऊयात नेहमीप्रमाणे आणि मग अर्थचिंतनाकडे वळूयात. आजचे श्लोक असे आहेत. श्री भगवानुवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः न त्वेवाहं जातु नासन्न त्वन्नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनैजरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति
मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदा आगमापायिनो नित्यास्तांस्ति तिक्षस्व भारत यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःखसुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते. श्री भगवान उवाच. भगवंत बोलायला सुरुवात करतात आणि पहिल्या श्लोकामध्ये जसं आधी म्हणलं तसं पुन्हा एकदा थोडंसं कठोर बोलून सुरुवात करतात. अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे. अशोचान, ज्याचा शोक करणे योग्य नाही अशा गोष्टीला म्हणतात अशोच्यान. शोच, आपण शोक म्हणतो पण शोच हा शब्द त्याच्यासाठी बऱ्याचदा आपण वापरतो किंवा आपण म्हणतो की एखाद्याची प्रकृती कशी आहे, जसं आपण म्हणतो की नाही त्याची प्रकृती चिंताजनक आहे, तसंच आपण एक शब्द अजून वापरतो शोचनीय आहे, म्हणजे शोक करण्यास योग्य आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून शोक ह्या गोष्टीसाठी शोच हा शब्द आपल्याला प्रत्येक ठिकाणी शोच ह्या पद्धतीने आपल्याला शब्द येणार आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. अशोचान म्हणजे जे शोक करण्यास योग्य नाही अशा गोष्टीला अशोचान असं म्हणतात. आणि म्हणून भगवंत म्हणतात अशोचान अन्वशोचस्त्वं. तू काय करतोयस माहिती आहे का अर्जुना, जे शोक करण्याच्या योग्यतेचं नाही आहे त्याचा तू शोक करतोयस. अशोचान अन्वशोचस्त्वं. तू काय करतोयस, शोक करतोयस कुठल्या गोष्टीचा, ज्याचा शोक करण्याची आवश्यकता नाही. आणि हे करून शिवाय काय करतोयस, प्रज्ञावादांश्च भाषसे. आणि भाषण कसं करतोयस, बोलतोयस कसा, एखाद्या प्रज्ञावान मनुष्यासारखा तू बोलतोयस. म्हणजे वागतोयस अत्यंत सामान्य किंवा सामान्यापेक्षाही कमी दर्जाच्या माणसासारखा वागतोयस आणि भाषण मात्र करतोयस एखाद्या प्रज्ञावान मनुष्यासारखं. प्रज्ञा म्हणजे काय, प्रज्ञा म्हणजे बुद्धीची वरची थोडीशी पातळी. बुद्धी, आपल्याकडे बुद्धीचे बरेच प्रकार सांगितलेत. बुद्धी, धी, मेधा, प्रज्ञा, विवेक असे वेगवेगळे बरेच बुद्धीच्या पातळी आपल्याकडे सांगितलेल्या आहेत. बुद्धी, सामान्य बुद्धी सगळ्यांना असते. अगदी ज्याला आपण अगदी वेडसर म्हणतो की नाही त्यालासुद्धा आपण काय म्हणतो बघा, तो मंद बुद्धी आहे. म्हणजे मंद का होईना बुद्धी आहे, म्हणजे बुद्धी ही सगळ्यांनाच असते. त्या बुद्धीची थोडीशी पातळी वाढली आणि क्रिएटिव्हिटी सुरू झाली, एखाद्या नवनिर्मिती त्या बुद्धीतून यायला लागली की त्याला मेधा असं म्हणतात. म्हणून जो क्रिएटिव्ह असतो, जो वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करून त्या निर्मिती करण्यासाठी ज्याची बुद्धी कामाला येते, आपण त्या मनुष्याला मेधावी असं म्हणतो. आणि मेधाच्याही पुढे जेव्हा एक पातळी बुद्धीची जाते, जेव्हा सत आणि असत ह्याचा फरक कळायला लागतो त्याला प्रज्ञा असं म्हणतात. जेव्हा आत्म आणि अनात्म वस्तूंचा फरक कळायला लागतो त्याला प्रज्ञा असं म्हणतात. शाश्वत आणि अशाश्वत गोष्टींचा फरक कळायला लागतो त्याला प्रज्ञा असं म्हणतात. आणि म्हणून भगवंत म्हणतात की शोक न करणाऱ्या गोष्टींचा किंवा शोक करण्यास योग्य नसलेल्या गोष्टींचा तू शोक करतोस. आणि भाषण तुझं कसं आहे, प्रज्ञावान माणसासारखं आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये ह्या श्लोकासाठी असं लिहितात की एखाद्या जन्मांधाला जर वेड लागलं आणि तो सैरावैरा धावू लागला तर कशी अवस्था होईल, किती विचित्र अवस्था. तो अंध आहे, त्यात त्याला वेड लागलं आणि म्हणून तो सैरावैरा धावू लागला तर किती केऑस होईल किंवा किती परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. अशी तुझी वागण्याची पद्धत आहे म्हणाले. आत्ता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अशी अर्जुनाची वागण्याची पद्धत आहे, पण भाषण कसं आहे, प्रज्ञावान माणसासारखं आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात की फार मोठा, फार अक्कल असल्यासारखं बोलतोयस, पण ज्याचा शोक करू नये त्याचा शोक करतोयस. गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः.
गतासु, आता असू म्हणजे प्राण, गत असू म्हणजे ज्याचे प्राण निघून गेलेले आहेत त्याला गतासून म्हणतात. आणि अगतासून म्हणजे ज्यांचे प्राण निघून गेलेले नाहीत. म्हणजे गतासून प्राण निघून गेलेले आहेत म्हणजे मृत, आणि अगतासून ज्यांचे प्राण निघून गेले नाहीत म्हणजे जिवंत. अशा दोन्ही लोकांसाठी किंवा घटनेसाठी सुद्धा आपण बघूया घटनेसाठी कसं. नानुशोचन्ति पंडिताः, न अनुशोचन्ति पंडिताः. जे जिवंत आहेत आणि जे मृत आहेत अशा कोणाहीसाठी पंडित लोक शोक करत नाहीत. आता पंडित, पुन्हा इथे ज्यांना पंडाबुद्धी असते त्यांना पंडित म्हणतात. पंडाबुद्धी म्हणजे काय की आपण प्रज्ञा बघितलं, ज्याला शाश्वत अशाश्वत कळतं इथपर्यंत प्रज्ञा, पण ज्याला शाश्वत अशाश्वत कळतंय आणि अशाश्वताचा तो त्याग करतोय आणि शाश्वताची धारणा करून घेतलेली आहे, म्हणजे फक्त थिअरी नाही आहे, आता प्रॅक्टिकली तो वागायला लागलेला आहे तसा, त्याला पंडाबुद्धीचा मनुष्य म्हणतात. म्हणून ज्याची बुद्धी पंडा आहे, ज्याला शाश्वत आणि अशाश्वतचा भेद कळतो, अशाश्वताचा तो त्याग करतो, असतचा तो त्याग करतो, अनित्यचा तो त्याग करतो आणि सत गोष्टींचा, शाश्वत गोष्टींची धारणा स्वतःमध्ये करतो आणि त्यानुसार वागतो, त्याला म्हणायचं पंडित आणि त्या बुद्धीला म्हणायचं पंडाबुद्धी. म्हणून पहिल्या श्लोकामध्ये प्रज्ञा आणि पंडा ह्या दोन बुद्धीच्या प्रकारांचा भगवंतांनी इथं उल्लेख केला आहे की तू अत्यंत बुद्धिमान मनुष्यासारखा बोलतोयस खरा, पण वागत तसा नाही आहेस. जे मृत झालेले आहेत आणि जे जिवंत आहेत ह्या दोन्हीसाठीही पंडित लोक शोक करत नाहीत. आणि अर्जुन तेच करतोय ना, नरकामध्ये आम्हाला जावं लागेल किंवा आमचे पितर जे आधी मृत झालेले आहेत त्यांचं पतन होईल. पतंती पितरो हेषाण लुप्तपिंडोदक क्रिया, त्या पितरांचं पतन होईल हा त्याला शोक आहे. म्हणजे गतासून ज्यांचे प्राण निघून गेलेले आहेत त्यांच्याबद्दल तू शोक करतोयस. आणि हे समोर उभे राहिलेले भीष्म आणि द्रोण ह्यांना मी मारणार आहे किंवा माझ्या बाणामुळे हे मरतील आता, म्हणून तू जिवंत मनुष्याचाही शोक करतोयस. म्हणजे जिवंताचाही शोक करणं आणि मृत व्यक्तीचा शोक करणं हे पंडित लोक करत नाहीत. आणि म्हणून बुद्धिवादी मनुष्यांनी, प्रज्ञावान मनुष्यांनी, पंडितांनी अशा गोष्टींचा शोक करायचा नसतो असं भगवंत इथे सांगतात. आता गतासून अगतासूंश्च, जिवंत आणि मृत हा जो शोक अर्जुन करतोय तो आपण बघितला, पण आपल्याला काही अर्जुनासारखं कुठे लगेच आपल्याला एखाद्या आपल्या नातेवाईकांवर काही हत्यार चालवायचं नाही आहे. मग हा श्लोक जो आहे तो आपण आपल्यासाठी कसा लावायचा, तर गतासून जो निघून गेलेला आहे, व्यक्ती तर राहूच द्या, पण जो क्षण निघून गेलेला आहे त्या क्षणाचा सुद्धा विचार करणं, कारण तो क्षण आता मृत झाला. म्हणून त्या क्षणाचा, मागच्या क्षणात काय घडलं ह्या क्षणाचा सुद्धा विचार मला आत्ता करायचा नाही. जर मी पंडित आहे, जर मी प्रज्ञावान आहे, जर मला सत्सद्विवेक बुद्धीने वागायचं असेल तर मला मागच्या गेलेल्या क्षणाचा सुद्धा विचार करणं योग्य नाही. त्याच पद्धतीने जो पुढे क्षण येणार आहे त्याच्याबद्दलही फार चिंतन करायची गरज नाही. मग गतासून अगतासूंश्च म्हणताना भूतकाळ आणि भविष्यकाळामध्ये जास्त न रमणे किंवा न रमणे, जास्त म्हणण्यापेक्षा न रमणे हे पंडितांचं काम असतं. आणि म्हणून भगवंत सांगतात की ह्या क्षणामध्ये जग, जे झालंय त्याचाही विचार करू नकोस आणि जे होणार आहे त्याचाही विचार करू नकोस. कबीरांचा एक सुंदर दोहा आहे. कबीर म्हणाले की एक अचंभो जोगियो मढो कालणो खाय. पूर्ण भजनच आहे ते. त्याच्यामध्ये एक ओळ अशी आहे की मी एक अचंभित करणारी घटना बघितली. कुठली घटना होती ती? मृत गोष्ट जी आहे तो जीवित गोष्टीला खातोय.
कसं शक्य आहे? तर त्याच्या मागे कबीरांचं हेच सांगणं आहे की मृत म्हणजे जो गेलेला क्षण आहे, त्या क्षणामध्ये मला जे काही अनुभव मिळालेले आहेत त्याचा चिंतन करत मी आत्ताचा प्रेझेंट असलेला जिवंत क्षण वाया घालवते. म्हणजे त्या मृत क्षणांनी ह्या जिवंत क्षणाचा लचका तोडला, ह्याचा घास घेतला, ह्याचा नाश केला. म्हणून जसं अर्जुनाला सांगितलं जातं आहे की जिवंत व्यक्तींचा आणि मृत व्यक्तींचा विचार करू नकोस, तसा आपल्यासाठी हा आपण ह्याच्यातून उपदेश घेऊ शकतो की भूतकाळाचा आणि भविष्यकाळाचा फार विचार करणं योग्य नाही. आणि म्हणून पहिल्या श्लोकामध्ये काय करतोयस तू? शोक करण्यासाठी योग्य नसलेल्या गोष्टीचा शोक का करतोयस तू, असं भगवंत त्याला इथे विचारतात. आणि पुढचा श्लोक जो आहे 12वा, त्यामध्ये भगवंत म्हणतात, नत्वे वाहन जातु नासन नत्वन्नेमे जनाधिपाः. हा इतका महत्त्वाचा श्लोक आहे. इथून मूळ आत्म्याविषयीच भगवंत बोलायला सुरुवात करतात. भगवंतांनी आता सुरुवात केली आहे. पहिला श्लोक एक थोडंसं त्याला जागेवर आणलं आणि आता आत्मा ह्या विषयाला भगवंत सुरुवात करतात. आणि म्हणून भगवंत म्हणतात, नत्वे वाहै जातु नासन नत्वन्नेमे जनाधिपाः. जातू म्हणजे कोणत्याही काळामध्ये, कोणत्याही काळामध्ये मी नव्हतो असं नाही. नत्वम तू नव्हतास असंही नाही. न इमे जनाधिपाः. जनाधिपाः म्हणजे राजे. हे राजे लोक नव्हते असंही नाही. आजपर्यंत हे राजे लोक तू आणि मी कधीही नव्हतो असं कधीही झालेलं नाही. म्हणजे आपण ह्याच्या आधीसुद्धा होतो. आणि पुढे म्हणाले, न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम. आणि इथून पुढेही तू, मी किंवा हे राजे लोक असणार नाहीत असंही नाही. म्हणजे सरळ सरळ भगवंत आत्मा ह्या विषयाकडे अंगुली निर्देशन करताना आपल्याला दिसतात. कारण तू नव्हतास, मी नव्हतो, हे राजे नव्हते असं कधीच झालं नाही आणि असं कधीच होणार नाही असं जेव्हा भगवंत म्हणतात, तेव्हा नक्कीच देहाबद्दल बोललं जात नाही आहे. कारण देहाची एक मर्यादा आहे. देह काही वर्षापूर्वी होता, काही वर्षापूर्वी नव्हता आणि अजून काही वर्षापूर्वी नसणार आहे, अजून काही वर्षानंतर नसणार आहे. म्हणजे आत्ता कलियुगाच्या भाषेत जर आपण बघितलं किंवा कलियुगाची जी आयुर्मर्यादा आहे त्याप्रमाणे जर आपण बघितलं तर आत्ता उपस्थित असलेले सगळे देह 100 वर्षापूर्वी नव्हते आणि अजून 100 वर्षानंतर असणार नाहीत. मधल्या ह्या कालखंडामध्ये आहेत. मग भगवंत असं का म्हणतायत की तू, मी आणि हे राजे लोक कधीही नव्हतो असं नाही. तर भगवंत इथे सांगतायत की देह नव्हता पण देही होता. ह्या देहामध्ये वास्तव्याला असणारा जे चैतन्य आहे त्या चैतन्याबद्दल भगवंत बोलत आहेत. आणि हे चैतन्य कायम आहे कारण ती ऊर्जा आहे. आणि शास्त्राच्या नियमाप्रमाणे आपण बघतो, आपल्याला माहिती आहे की ऊर्जा तयार करता येत नाही किंवा ऊर्जेचा नाशही करता येत नाही. ऊर्जेचं फक्त रूपांतर करता येतं. म्हणून ती जी ऊर्जा आहे ती वेगवेगळ्या देहामधून, वेगवेगळ्या आकारामधून प्रगट होत राहते. पण ऊर्जा ही कायमस्वरूपी आहे. ऊर्जा अनादी अनंत आहे. कधी सुरू झाली ऊर्जा माहीत नाही, कधी संपणार माहीत नाही. ती ऊर्जा सततच आहे आणि त्या ऊर्जेचं एक वेगवेगळं रूप आपल्यासमोर येत राहतं. आणि म्हणून जेव्हा भगवंत असं म्हणतात, तू नव्हतास असं नाही, मी नव्हतो असं नाही किंवा हे राजे लोक नव्हते असं नाही, त्याचा अर्थ असा होतो की आपल्या सगळ्या देहांमधून प्रगट होणारं चैतन्य कधीही नव्हतं असं नाही. शरीर हे नश्वर आहे, ते येत जात राहतं, पण चैतन्य मात्र कायम राहतं. आणि म्हणून ज्ञानोबा असं म्हणतात, हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे.
ही जी माया आहे, ह्या मायेमुळे कुठलं तरी शरीर निर्माण झालं आणि कुठलं तरी शरीर संपुष्टात आलं हे आपल्याला दिसतं. हे उपजे आणि नाशे, हे मायावशे दिसे, एरवी वस्तू जे असे ते अविनाशीची. म्हणजे हे शरीर येत जात राहणार आहेत आणि त्याच्या मागचं चैतन्य कायम राहणार आहे. ह्या चैतन्याबद्दल, ह्या ऊर्जेबद्दल भगवंत बोलतात आणि ह्यालाच आपण आत्मा म्हणू, परब्रह्म म्हणू. काही वेगवेगळे जण वेगवेगळे ह्याला, आता वस्तू इथे म्हटलेले, वस्तू जी अविनाशी वस्तू असते, जे परब्रह्मतत्व आहे, जे ब्रह्मतत्व आहे, त्याला वस्तू असं म्हटलं जातं बऱ्याचदा. म्हणून एरवी वस्तू जे असे ती अविनाशीची असं ज्ञानोबा इथं म्हणतात. आणि म्हणून इथे ऊर्जेचा जो नियम आता शास्त्रज्ञांनी पण सांगितलेला आहे, शास्त्रज्ञसुद्धा सांगतात की ऊर्जेचा कधीही नाश करता येत नाही, ती फक्त एका ह्याच्यातनं रूपांतरित होऊन दुसऱ्या आकारामध्ये आपण किंवा दुसऱ्या प्रकारामध्ये त्याला आपण ट्रान्सफॉर्म करू शकतो. तेच तत्त्व इथे आपल्याला भगवंत सांगतायत. 13व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, देहिनोस्मिन्यथा देहे कौमारै यौवनै जरा. हाच विषय आता भगवंत पुढे नेतात की जो देही आहे, ह्या देहामध्ये वसणारा जो देही आहे ना, तो ह्या देहामध्ये कौमारै यौवनै जरा, कौमार म्हणजे बालपण, यौवन म्हणजे तारुण्य आणि जरा म्हणजे म्हातारपण, ह्या तिन्ही अवस्थांचा तो साक्षी होऊन बघत असतो ह्या देहामध्ये. हा देह बालपणी होता, तो बदलून तारुण्याचा झाला आणि तो बदलून वार्धक्याचा झाला. हे जे स्थित्यंतर होतं हे आपल्याला स्थूल दृष्टीला दिसतं, म्हणून आपल्याला ह्या स्थित्यंतराबद्दल वाईट वाटत नाही. म्हणजे जर एखाद्याने विचारलं की लहानपणाची 5 वर्षाची कल्याणी कुठे गेली, तर काय सांगणार आपण? कुठे गेली नाही, हीच ती आहे जी आता एक मध्यमवयीन स्त्री झालेली आहे. पण मग जर ती आता मध्यमवयीन स्त्री झाली आहे तर 5 वर्षाची कल्याणी मेली का, असं जर कोणी विचारलं तर आपण हसू की नाही त्याच्यावर, की ती मेली नाही, तिचं रूपांतर आता मध्यमवयीन स्त्रीमध्ये झालेलं आहे. म्हणजे ते जे स्थित्यंतर आहे ते आपण मान्य करतो, त्याच्याबद्दल आपल्याला वाईट वाटत नाही, त्याच्याबद्दल शोक होत नाही. हीच मध्यमवयीन स्त्री कधीतरी वृद्ध होणार आहे. वृद्ध पण फारसं आवडत नाही म्हणून वाईट वाटतं, पण अमान्य केलं जात नाही आणि शोक फार त्याचा काही केला जात नाही. कारण मनुष्य आहे असं आपण मानतो, त्याची देहाची अवस्था जन्मल्यापासून वृद्धापकाळापर्यंत किती बदलत जाते. मग ही सगळी जी स्थित्यंतर आहेत ही आपल्याला स्थूलदृष्टीला दिसतात, म्हणून आपण म्हणतो की तो आधीचा मनुष्य मरून हा जन्मला आहे असं नाही, तर त्याच मनुष्याचं रूपांतर ह्या देहामध्ये झालेलं आहे. आणि हे कसं होतं तर साधी गोष्ट म्हणजे कसं असतं, एखादी गोष्ट आधी नाही आणि नंतर आहे, किंवा आधी नाही आहे नंतरही नाही आहे आणि मधल्या ठराविक काळामध्ये आहे, असं जेव्हा म्हणतो ना तेव्हा त्या मधल्या काळामध्ये सुद्धा तिचं नित्य परिवर्तन होत असतं. कारण ते नित्य परिवर्तन होताच एक दिवस ते नाहीसं होणार आहे, अचानक नाहीसं होत नसतं. म्हणजे अगदी साधं आपण घरातलं उदाहरण घेऊयात की आज मी भाजी केली आणि ती तशीच ओट्यावर ठेवली, आज सकाळची भाजी दुसऱ्या दिवशी सकाळी विटणार आहे. मग ती जर आज केलेली भाजी उद्या विटणार आहे तर ते असं होणार आहे का की आजचे संपूर्ण दिवस ती आहे तशी राहिली आहे आणि उद्याचा सूर्योदय झाला की ती विटली, असं होतं का? नाही. ज्या क्षणी आपण भाजी केली ना, ज्या क्षणी एखादा पदार्थ केला ना, त्या क्षणापासून त्याचं विघटन सुरू हळूहळू कणाकणांनी त्याचं विघटन सुरू होत ते दुसऱ्या दिवशी ते विटण्यापर्यंत त्याची मजल जाते.
म्हणजे पूर्ण 24 तासात ती विटण्याची प्रक्रिया सुरूच आहे, तेव्हा दुसऱ्या दिवशी ती विटलेली आपल्याला दिसते भाजी. त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये शास्त्रज्ञ असं सांगतात की प्रत्येक सेकंदाला 10 लाख ते 40 लाख इतक्या पेशी मरतात आणि तितक्याच पुन्हा नव्या तयार होतात. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक सेकंदाला लाखो पेशी मरतात आणि लाखो पेशी जिवंत होतात, नवीन जन्माला येतात या आपल्या देहामध्ये. म्हणजे आता किती मिनटं झाली आपला व्हिडिओ सुरू होऊन, त्या मिनटाचे सेकंद करा आणि त्या सेकंदाला गुणायला 10-12 लाख करा. तेवढ्या पेशी आत्तापर्यंत आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये जुन्या मेल्या आणि नव्या आल्यासुद्धा. पण आपल्याला असं कळतं का, आपल्याला असं जाणवतं का की हे स्थित्यंतर आपल्या देहामध्ये झालेलं आहे? नाही कळत, कारण ते खूप स्पीडने होतं. आपल्याकडे पंचरत्न हरिपाठ आहे, म्हणजे जसा ज्ञानोबांचा हरिपाठ आपल्याला सर्वश्रुत आहे, तसाच अनेक म्हणजे अजून 4 जणांनी, अजून 4 संतांनी हरिपाठ लिहिलेला आहे. पैकी एक तुकाराम महाराजांचा हरिपाठ आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ आहे, निवृत्तीनाथांचा हरिपाठ आहे, नामदेव महाराजांचा एक हरिपाठ आहे आणि एकनाथ महाराजांचा एक हरिपाठ आहे. तर एकनाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये एका अभंगामध्ये नाथ महाराज असं लिहितात, एका क्षणा माझी कोटी वेळा सृष्टी, येती जाती ऐसी दृष्टी दिसे. म्हणजे एका क्षणामध्ये ही संपूर्ण सृष्टी कोट्यावधी वेळा मरते आणि कोट्यावधी वेळा नवीन निर्माण होते. मरते म्हणजे नाश पावतो, कोट्यावधी वेळा ह्या सृष्टीचा नाश पावतो आणि कोट्यावधी वेळा जन्मते, पुन्हा तयार होतं. आणि कधी हे एका सेकंदामध्ये, एका क्षणामध्ये एवढं होतं. पण ते इतक्या स्पीडने चाललेलं असतं की आपल्याला ते स्थूलदृष्टीला दिसत नाही. आणि म्हणून आपल्या शरीरामध्ये पण सतत हे स्थित्यंतर चालू असल्यामुळे आपलं बालपण तारुण्यामध्ये रूपांतरित होतं, तारुण्य वृद्धापकाळामध्ये रूपांतरित होतं आणि पुढे जाऊन भगवंत म्हणतात, तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यती. जसं बालपण तारुण्यात गेलं, तारुण्य वृद्धापकाळात रूपांतर झालं, तसंच देहांतरसुद्धा होतं. हा देह टाकला जाऊन दुसरा देहसुद्धा घेतला जातो. फक्त एवढंच की ते आपल्याला स्थूलदृष्टीला दिसत नाही आणि म्हणून आपण त्याला मृत्यू झाला आणि शेवट झाला, अंत झाला असं आपण स्थूलदृष्टीने जेव्हा बघतो तेव्हा त्याला शेवट मानतो. गदिमांनी जे गीत रामायण लिहिलेलं आहे त्यामधली एक ओळ मला फार आवडते. गदिमा असं म्हणतात, मला वाटतं, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. त्या गाण्यामध्ये गदिमा असं लिहितात की मरण कल्पनेशी थांबे तर्क जाण त्याचा. मरणाच्या पुढे काय आहे हा विचार करण्याची आपली कुवत संपते, म्हणून आपल्याला तिथे वाटते की तिथे सगळं संपलं. पण त्याच्या पुढेही यात्रा सुरू असते, फक्त ती आपल्याला स्थूलदृष्टीला दिसत नसल्यामुळे आपण त्याला अंत मानतो. तेच भगवंत इथे सांगतात की ह्या देहामध्ये जसं रूपांतर होत राहतं तसं देहांतरानंतरसुद्धा ही जर्नी, हा प्रवास पुढे चालू राहतो. आणि म्हणून धीरस्तत्र न मिळते. धी म्हणजे पुन्हा इथे बुद्धिवान, धी म्हणजे पण बुद्धी. मग जे बुद्धिवान लोक आहेत ते हे जाणतात आणि म्हणून ते ह्या देहाचा मोह पण ठेवत नाहीत आणि हा देह गेला म्हणून शोकही करत नाहीत. आपण बघतोय भगवंतांनी बोलायला सुरुवात केल्यापासून 3 वेळा विविध पद्धतीने बुद्धीचा वापर केलेला आहे. पुढच्या एका श्लोकामध्ये पण परत बुद्धीबद्दल भगवंत बोलणार आहेत. म्हणजे हे सगळं तत्त्वज्ञान बुद्धीने जाणून घ्यायचे, कारण मनुष्याच्या हातात असलेल्या टूल्सपैकी बुद्धी हे सगळ्यात महत्त्वाचं टूल आहे आपल्याकडे. कुठलंही तत्त्वज्ञान जाणून घेण्यासाठी त्याच्या पुढे पण खूप गोष्टी आहेत बुद्धीच्या पुढे, पण त्या आपल्या आवाक्यातल्या नाहीत. मग त्या सद्गुरू कृपेवर आपल्याला थांबावं लागतं. पण आपलं कर्तृत्व कुठपर्यंत, आपण कुठपर्यंत काम करू शकतो, तर बुद्धीची पराकाष्ठा करून ह्या गोष्टी समजून घेणे. आता हे सगळं थिअरी चालू आहे, आपण ही थिअरी सगळी बघतोय.
ह्या थेअरीचा सतत अभ्यास करत 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 मग एक दिवस हे प्रॅक्टिकल आपल्याला प्रात्यक्षिक रूपात आपल्याला हे अनुभवता येईल. पण आधी त्याच्यासाठी ही थिअरी सगळी आपल्याला लक्षात आली पाहिजे. ती लक्षात आली की त्याचं चिंतन करत 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 मग प्रात्यक्षिक त्याचा आपल्याला अनुभव पुढे केव्हा तरी येऊ शकतो. पण म्हणून आत्ता आपलं काय काम आहे तर बुद्धीचा जोर लावून जितकं समजून घेता येईल तितकं हे तत्त्वज्ञान समजून घेणे, आतमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करणे हे आत्ता सध्या आपलं काम आहे. पुढचा श्लोक अत्यंत महत्त्वाचा आणि खूप सुंदर श्लोक आहे. 14व्या श्लोकामध्ये भगवंत असं म्हणतात, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदाः. मात्रा स्पर्श. आता मात्रा म्हणजे काय? मात्रा ह्या शब्दाचा सरळ जर अर्थ बघितला तर मोजणे. काय मोजतो आपण? आपल्या ह्या देहाद्वारे मोजणे म्हणजे आकलन होणे, समजणे. आपले जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रियांचे पंचविषय आहेत, त्या पंचविषयांचा आणि पंचज्ञानेंद्रियांचा जेव्हा संयोग होतो ते एकमेकाच्या सान्निध्यात येतात, त्याला मात्रा स्पर्श असं म्हणतात. किंवा पंचज्ञानेंद्रियांच्या पंचविषयाला तन्मात्रा म्हणतात. अजून थोडं सोपं करून सांगते की डोळ्याचा विषय काय आहे? डोळा हे आपलं एक ज्ञानेंद्रिय आहे. डोळ्याचा विषय काय आहे तर रूप, दृश्य हा डोळ्याचा विषय आहे. कानाचा विषय काय आहे तर शब्द हा कानाचा विषय आहे. रसना म्हणजे जीभ हिचा विषय काय आहे तर रस हा तिचा विषय आहे. त्वचेचा विषय काय आहे? स्पर्श हा त्वचेचा विषय आहे. आणि गंध हा घ्राणेंद्रियांचा म्हणजे नासिकेचा विषय आहे. हे पंचज्ञानेंद्रिय आणि हे त्यांचे पंचविषय, याला पंचतन्मात्रा असेही म्हणतात. तर ह्या मात्रा किंवा हे जे विषय आहेत ह्याचा आणि इंद्रियांचा जेव्हा संयोग होतो, त्या संयोगातून आपल्याला शीत किंवा उष्ण, सुखद किंवा दुःखद असे अनुभव होतात. शीतोष्ण सुख दुःखदा म्हणजे काय? अगदी हाताला काही लागलं, एकतर थंड असेल किंवा गरम असेल, अनुकूल असेल किंवा प्रतिकूल असेल, प्रिय असेल एखादा स्पर्श किंवा अप्रिय असेल. कानाचा विषय आहे शब्द, स्तुती निंदा असेल. डोळ्याचा विषय आहे रूप, कुरूप आणि सुंदर असे 2 विषय आहेत. असे प्रत्येक इंद्रियाचे जे काही विषय आहेत त्या विषयांमध्ये आपल्याला आवड किंवा नावड, अनुकूलता किंवा प्रतिकूलता आपल्याला जाणवते, आपल्या लक्षात येते. पण आपल्या ह्या इंद्रियांतर्फे आपल्याला जे काही समजतं त्याबद्दल प्रिय अप्रिय अनुकूल प्रतिकूल असं काही जरी असलं तरी भगवंत सांगतात, आगमापायिनो नित्यास्तांस तितिक्षस्व भारत. आगमापायिनो म्हणजे हे जे काही विषय आणि इंद्रिय ह्यांचा संयोग होतोय ते आगमापायिनो येणारं जाणारं आहे. म्हणजे आज एखादं दृश्य मला चांगलं बघायला मिळू शकतं, ते कायम टिकणार नाही आहे. उद्या एखादं वाईट दृश्य बघायला मिळू शकतं. आज एखादं छान गाणं ऐकायला येऊ शकतं, उद्या एखादा भांडणाचा स्वर कानावर पडू शकतो. आज एखादं चांगलं रुचकर जेवण मिळू शकतं, उद्या कदाचित अगदीच शिळं पाकं काहीतरी खायला मिळू शकतं. म्हणजे चांगलं जरी मिळालं तरी इंद्रियांना भोगायला आणि वाईट जरी मिळालं तरी ते कायम टिकणारं नाही आहे, ते येणारं जाणार आहे. आणि म्हणून ते अनित्य आहे. जे सतत टिकत नाही त्याला अनित्य म्हणतात. मग ह्या मात्रा स्पर्शांमुळे जे काही तुला अनुभव होतात चांगले वाईट, ते येणारे जाणारे आहेत आणि ते अनित्य आहेत. त्यामुळे त्याबद्दल तांस तितिक्षस्व भारत. तितिक्षा इतका सुंदर शब्द आहे. तितिक्षा बाळग. तितिक्षा म्हणजे काय तर सहन करणे, काहीही अनुभवायला येऊ दे ते सहन करणे.
विवेक चूडामणीमध्ये आद्य शंकराचार्यांनी तितिक्षेची व्याख्या खूप सुंदर दिली आहे. आणि आद्य शंकराचार्य असं म्हणतात, सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. किती सुंदर व्याख्या दिली आहे. सहनम सर्व दुःखानाम, जे काही तुम्हाला अनुभवायला येईल ते सहन करणे. आणि कसं? अप्रतिकारपूर्वकम, त्याचा प्रतिकार नाही करायचा. म्हणजे थोडक्यात तुकोबा म्हणतात तसं, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम, ते बदलण्यासाठी सुद्धा काही प्रतिकार करायचा नाही. आणि ते बदलण्यासाठी प्रतिकार करायचा नाही आहे, पण मग ते बदलत नाही आहे म्हणून मनातल्या मनात चिंता करायची आहे का? तर नाही. चिंता विलापरहितम, चिंताही करायची नाही त्याच्याबद्दल विलापही करायचा नाही, आक्रोशही करायचा नाही. सा तितिक्षा निगद्यते, त्याला तितिक्षा असे म्हणतात. आणि ही जी तितिक्षा आहे, ह्या तितिक्षेचा तू सराव कर, असं भगवंत इथे सांगतायत. काहीही येत राहू दे, काहीही जात राहू दे, त्याबद्दल तितिक्षा तुझ्या मनामध्ये कायम असायला पाहिजे. म्हणजे सुखाचा जर एखादा आपल्याला भोग मिळाला तर त्याच्यात हुरळून जायचं नाही आहे, आणि दुःखाचा भोग मिळाला तर त्याच्यात कोलमडून जायचं नाही आहे. गोंदवलेकर महाराज म्हणाले, आनंदात असावे व्यवहारी सर्व भोग भोगावे, हाची सुबोध गुरुचा भोगा संगे कुठे न गुंतावे. म्हणजे सुख आलं, तुम्हाला चांगलं खायला मिळालं तर तुम्हाला त्याचं ज्ञान होणार नाही आहे का? होणार आहे, पण त्याच्यामध्ये गुंतू नका. त्याच्याबद्दल प्रिय किंवा अप्रिय असे विचार निर्माण करू नका. भोगासंगे कुठे न गुंतावे. एखादी दुःखद घटना घडली तर तुम्हाला कळणार नाही आहे का? जाणवणार नाही आहे का? जाणवणार आहे, पण त्याच्या शोकामध्ये बुडून जाऊ नका. ह्याला तितिक्षा असं म्हणतात. म्हणजे जे काही समोर येते ते फक्त साक्षीभावाने बघणे, त्याच्याबरोबर वाहत जायचं नाही. आणि आपल्याला असं वाटतं की दुःख पचवण्यासाठी किंवा दुःखामध्ये आपल्याला खूप स्ट्रॉंग राहायला लागतं. नाही, उलटं आहे, आपल्याला सुखामध्ये फार स्ट्रॉंग राहावं लागतं. कारण कसं आहे, जेव्हा मी सुखामध्ये हुरळून जाते ना, तेव्हाच हे निश्चित झालेलं असते की दुःख आल्यावर मी कोलमडणार आहे. जर सुखामुळे माझ्या वृत्तीचा लोलक ह्या बाजूला जास्त गेला तर दुःख आल्यानंतर ह्या बाजूला तो लोलक जाणारच आहे, त्याच्यात काही शंकाच नाही. त्याच्यामुळे सुखामध्ये स्वतःला सांभाळणे, सुखामध्ये जास्त एक्साईट न होणे, ह्याची प्रॅक्टिस केली ना की दुःखामध्ये शांत राहण्याची सवय लागते. हे परस्पर विरोधी आहे. म्हणजे संगीताच्या भाषेमध्ये असं होतं की जेव्हा आपल्याला वरचे स्वर लावायचे असतात, तार सप्तकातल्या स्वरांचा जेव्हा रियाज करायचा असतो किंवा तार सप्तकातले स्वर आपले जेव्हा चांगले लागावेत असं आपल्याला वाटत असतं ना, तेव्हा खर्जातल्या स्वरांचा जास्त रियाज करावा लागतो. खर्ज म्हणजे खालची पट्टी, तार सप्तक म्हणजे वरची पट्टी. वरच्या पट्टीतले स्वर चांगले लागावेत असं जर वाटत असेल तर खर्जाचा जास्त चांगला रियाज करावा लागतो, म्हणजे वरचा स्वर चांगला लागतो. तसं दुःखामध्ये जर आपण कोलमडून पडू नये असं जर वाटत असेल तर सुखामध्ये स्वतःला स्ट्रॉंग ठेवणं फार महत्त्वाचं असतं. सुखामध्ये तुम्ही हुरळून जाता कामा नये. जर एखाद्याने माझी स्तुती केल्यानंतर मला फार आनंद होतोय ना, तर निंदा केल्यानंतर मला राग येणार आहे. एखाद्याने स्तुती केली तरी मी जर शांत आहे ना, तर निंदेचाही माझ्यावर फार फरक पडणार नाही आहे. ह्याला तितिक्षा म्हणतात. मग सुखाच्या, दुःखाचं, स्तुतीचं, निंदेचं आपण शांतपणे राहून फक्त अवलोकन करू शकतो, त्याच्याबरोबर वाहत जात नाही. जसा अर्जुन आता हा वाहत गेलेला आहे समोर आलेल्या गोष्टींमुळे, तसं वाहत न जाण्यासाठी शांत कसं राहायचं ही गुरुकिल्ली भगवंत इथे देत आहेत. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाहा.
आणि जेव्हा मनुष्य अज्ञानी असतो ना, तेव्हा तितिक्षा काम करत नाही. आपल्याला जेव्हा ह्या गोष्टीचा अंदाज नसतो की मी सुखात हुरळून गेले तर मग दुःखातही मी कोलमडून जाईल आणि मी अशी ह्या सुखदुःखाच्या चक्करामध्ये होलपटतच राहीन, हे जेव्हा अज्ञान असतं ना, तेव्हा तितिक्षा काम करत नाही. अज्ञान म्हणजे काय? मी करता आहे आणि मी भोगता आहे, माझं कर्तृत्व आहे, मी हे केलेलं आहे आणि मला मिळालेल्या सुखाचा मी भोग घेणार आहे, ह्याला अज्ञानदशा म्हणतात. आणि ह्या अज्ञानदशेमध्ये जेव्हा मनुष्य असतो तेव्हा तितिक्षा काम करू शकत नाही. म्हणून कर्तृत्व सोडणे हा पुढे आपण ॲक्च्युली जेव्हा कर्मयोगाचा भाग येईल त्या भागामध्ये आपण बघणारच आहोत की कर्तृत्व सोडायचं कसं ते भगवंताने सांगितलेलं आहे. ज्ञानोबा ह्या विषयाबद्दल म्हणतात, या विषया वाचुनी काही आणिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावेची पाही इंद्रियांचा. जेव्हा एखादा समोर भोग येतो एखाद्या इंद्रियाचा, अगदी सुग्रास जेवण आल्यानंतर, सुग्रास जेवू नका असं नाही आहे, पण त्या सुग्रास जेवणाने वा 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 असं हुरळून जाऊ नका. कारण जर सुग्रास जेवणाने तुम्ही हुरळून गेलात आणि उद्या जर चटणी भाकरी खायची वेळ आली तर तुम्हाला वाईट वाटेल. मग त्यावेळेस काय करायचं? भगवंताचे धन्यवाद द्यायचे की भगवंता तुझ्यामुळे मला हे चांगलं खायला मिळतं आहे, माझ्यावर कृपा ठेव, धन्यवाद असं म्हणायचं. म्हणजे चटणी भाकरी मिळाली तेव्हा भगवंता तुझ्याच कृपेने आज मला चटणी भाकरी मिळाली. कर्तृत्व भाव आणि भोक्तृत्व भाव हे दोन्ही सोडले की तितिक्षा करणं सोपं जातं. आणि म्हणून भगवंत अत्यंत महत्त्वाचा संदेश या 14व्या श्लोकामध्ये देतात. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदाः आगमा पायिनो नित्यास्तांस तितिक्षस्व भारत. हे येणारं जाणारं, काहीच टिकणारं नाही आहे. त्याच्यामुळे एखाद्या विषयाबद्दल फार आपण विचार करून त्याच्यामध्ये फार गुरफटायची गरज नाही आहे, कारण ते थोड्या वेळानंतर नाहीसं होणार आहे, नवीन काहीतरी येणार आहे. प्रत्येक नवीन आलेल्या गोष्टीबरोबर तुम्ही जर वाहत राहिलात तर तुमची ससे होलपट होते. आणि म्हणून तुम्ही शांत राहा, गोष्टींना येत जात राहू द्या, असं भगवंत इथे सांगतात. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणाले, यम हिन व्यथयन्ते ते पुरुषम पुरुषर्षभ आणि आगमा पायिनो नित्यास्तांस तितिक्षस्व भारत. इथे भारत हा शब्द पुन्हा अर्जुनाला वापरला आहे का? भा म्हणजे बुद्धी आणि रत म्हणजे जो बुद्धीमध्ये रत आहे, म्हणजे जो बुद्धीने निर्णय घेतो त्याला भारत असं म्हणतात. बघा, प्रत्येक श्लोकामध्ये भगवंत बुद्धीचा उल्लेख करतायत, कारण बुद्धीच्या केंद्रस्थानी भगवंत आहे असं म्हणतात. जे कूटस्थ चैतन्य आहे ते कुठे आहे? बुद्धीच्या केंद्रस्थानी आहे. त्याच्यामुळे बुद्धीचा वापर करणे आणि बुद्धीद्वारे तो पूर्ण आकळला जाऊ शकत नाही. पण आपल्याकडं लास्ट बेस्ट टूल कुठला असेल तर बुद्धी आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे जे बेस्ट टूल आहे त्याचा वापर करायचा आहे. हे प्रत्येक श्लोकामध्ये भगवंत सांगतायत. आधी प्रज्ञा, मग पंडित, मग धी, मग भारत. बुद्धीच्या साह्याने तुम्हाला हे समजून घ्या असं पुन्हा पुन्हा भगवंत सांगतायत. 15व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, यम हिन व्यथयन्ते ते पुरुषम पुरुषर्षभ. पुरुषर्षभ म्हणजे पुरुषश्रेष्ठ, सगळ्या पुरुषांमध्ये श्रेष्ठ असलेल्या अर्जुना. पुरुषश्रेष्ठ हे अर्जुनासाठी इथे संबोधन वापरले. आणि म्हणून भगवंत म्हणतात, हे पुरुषर्षभ, हे पुरुषश्रेष्ठ अर्जुना, यम हिन व्यथयन्ते ते, यम हिन व्यथयन्ते ते पुरुषम पुरुषर्षभ. जे पुरुष, आता पुरुष म्हणताना स्त्रियासुद्धा, जे मनुष्य ह्या मात्रास्पर्शांच्या उपभोगांमुळे जे व्यथित होत नाहीत, न व्यथयन्ती, जे व्यथित होत नाहीत, असे जे पुरुष असतात, असे जे मनुष्य असतात, समदुःख सुखं धीरम सोमृतत्वाय कल्पते. पुन्हा धी आलेला आहे. ते बुद्धिमान मनुष्य समदुःख सुखम, सुखाला आणि दुःखाला जे सम मानतात, ते सह अमृतत्वाय कल्पते. अमृत म्हणजे काय? मृत म्हणजे आपण म्हणतो मृत्यू, आणि अमृत म्हणजे जे मृत होत नाहीत ते जे अमर होतात.
त्याला अमृत म्हणतात. जे बुद्धिमान मनुष्य सुखात आणि दुःखामध्ये समसमान राहतात असे बुद्धिमान मनुष्य अमृततत्वाला प्राप्त होतात, म्हणजे अमर होतात. म्हणजे काय? अमर का होतील? देह पडणार नाही का? देह तर पडणार आहे, कारण प्रत्येकच गोष्टीची कालमर्यादा आहे. जे जे उपजे ते ते नाशे. जे उपजणार आहे ते नाश होणारच आहे. अहो, राम आणि कृष्णांचे देह जर राहिले नाहीत तर तुमचे आमच्यासारखे राहणार आहेत का? अगदी हे सगळं सुखदुःखामध्ये सम राहिलो तरीसुद्धा राम आणि कृष्ण सुखदुःखामध्ये सम राहणारे नव्हते का? होते ना. तरीसुद्धा त्यांचे देह संपले ना, कारण देह हे प्रकृतीच्या अधीन येतं आणि प्रकृती नित्य बदलत राहते आणि त्या बदलामध्ये देह जाणार आहेत. पण मग अमृत तत्वाला प्राप्त होतो किंवा अमरत्वाला प्राप्त होतो म्हणजे काय? त्याच्या बुद्धीने तो हे समजून घेऊन जेव्हा त्या देहीशी, त्या देहामध्ये वास्तव्याला असणाऱ्या किंवा त्या देहाला गतिमान ठेवणाऱ्या त्या चैतन्याशी जेव्हा तो एकरूप होतो, तेव्हा ह्या देहावर येणाऱ्या कुठल्याही गोष्टी त्याच्या मूळ स्थितीला धक्का लावू शकत नाहीत आणि तो अमर होतो. पुढे बघूयाच आपण हा विषय, कारण हे आपण जसं म्हणलं आहे अत्यंत सूत्राध्याय असल्यामुळे खूप जड पहिले श्लोक हा दुसरा अध्याय जाणार आहे. पण हळूहळू होता होईल त्याचं आपण पुढे पुढे अजून ह्या श्लोकांचा पुढच्या अनुषंगाने येईल तसं अजून उदाहरण थोडं थोडं स्पष्ट करण्याचा प्रयत्न करूयात. पण आत्ता हे पहिले 5 श्लोक आपण घेतलेले आहेत आणि भगवंतांनी इथे आत्मस्वरूपाबद्दल बोलायला सुरुवात केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं ह्या आजच्या 5 श्लोकांमध्ये की देह वेगळा आहे, देही वेगळा आहे आणि ह्या देहीनी सुखदुःख सम बघून देहाकडे थोडंसं तटस्थपणे बघण्याची आवश्यकता आहे, असा मुख्य उपदेश भगवंत इथे सांगतायत. पुढच्या श्लोकांमध्ये जे काही उपदेश येतील ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात. आत्ता इथेच थांबूयात. कृष्णार्पणमस्तु.